हाय गाईज, मी आहे दिव्या मी आहे स्वप्नील आणि आम्ही चाललोय आता शिमला टू कल्पा. भाई आम्ही 10 मिनिट स्ट्रेट पळत आलोय, चालत पण नाही बोलणार मी. अँड इथून लगेच आम्हाला टॅक्सी मिळाली आहे. 350 बोलले ते आम्हाला टिल बस स्टॉप. गव्हर्नमेंट चार्जेस येते. सो वी आर लाईक बस वगैरेच्या भांगडीत नको पडायला. आधी ओल्ड बसवरून न्यू बस स्टँडला जायला पाहिजे. सो आम्ही तिकडे आता चाललो. HRTCच्या बस तुम्हाला न्यू बस स्टँडला भेटतील कल्पा वगैरे जायला. सो आणि आम्ही नेहमीप्रमाणे जोरात. आळशी. मी नाही, हा बोलतो तू माझ्यासोबत ट्रॅव्हल करते, तू टेन्शन नको घेऊ, तू अलार्म नको लावू. आणि उठलाच नाही. उठल्या 2 वेळा, उठल्या नाही. मी बोलले ह्याच्यासोबत ट्रॅव्हल करते, मी कशी टेन्शन घेतो. बापरे. फायनली आपण आपल्या प्रवासाची सुरुवात केलेली आहे. आज आपण जात आहोत HRTC बसने शिमला ते कल्पा. हा प्रवास जितका सुंदर आहे ना, तितकाच थरारक देखील आहे. कारण या प्रवासात आपण जाणार आहोत इंडो टिबेटियन हायवे म्हणजेच किन्नौर हायवे. आम्ही बसचं ऑनलाईन तिकीट 1 दिवस अगोदरच बुक केलेलं होतं, कारण या रूटवर HRTCच्या बस खूप कमी आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी तुम्हाला बस मिळेलच असं नाही. म्हणून काय करा, शक्य असेल तर 1 दिवस अगोदरच तुम्ही तिकीट बुक करून ठेवा. आमच्या स्टेपासून जवळपास ISBT टुटीकांडी बसस्टँड जवळपास 5 किलोमीटरवर होता आणि तिथून आमच्या प्रवासाची सुरुवात झाली. सो आता आपण ज्या रस्त्यावर आहेत हा किन्नौर हायवे आहे. सो तुम्ही बघू शकता हा किती थरारक आहे आणि हा जगातील सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक रस्ता मानला जातो. आणि तुम्ही जो समोरचा फेमस पॅच बघताय तिथे बरेच लोक फोटो आणि व्हिडिओ काढतायत. हा ॲक्च्युअली आपण आता किन्नौरमध्ये एंटर झालेलो आहे आणि इथून तो थरारक व्ह्यू आता ॲक्च्युअली चालू झालेला आहे. माझी एक विनंती आहे, छोटीशी विनंती. फोटो आणि रीलसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. हा निसर्ग, हे डोंगर आणि हा भन्नाट रस्ता कॅमेऱ्यात कैद करा, पण आधी सुरक्षित राहा. सो चला आनंद घेऊयात या सुंदर आणि तितक्याच थरारक रस्त्यांचा. लाईफ अपडेट. दुपारचे 3 वाजले, आम्ही अजून पोहोचलो नाहीये. सो बस हलका हलका पाऊस पडत आहे आणि हा खुश होत आहे. मला पाऊस नको इकडे. पाऊस महाराष्ट्रामध्ये बघूया. बसचा हा म्हणजे मायनस पॉईंट असा आहे की ते खूप थांबत येते. ऑलरेडी एव्हरी 5 मिनिट स्टॉप घेते सगळीकडे. आणि आता ऑलमोस्ट 15-20 मिनिट झाले ते कुठेतरी थांबले. आता आम्ही टापरीला थांबलोय. टापरी बस स्टँड. इथून आम्ही युलाखांडा वगैरे बघितला. नियर बाय 30 मिनिटच्या डिस्टन्सवर आहे. आता आम्ही जात आहोत कुठे? कल्पा. माहिती आहे त्यांना. नाही सांगितलं सकाळी आपण. नाही सांगितलं ना सकाळी, बट टायटल तेच असेल. मी तिथून आता इथे खाली आलं. स्केअरी वाटतं ना ते, पण नाही होते हे. बट तुम्ही असंच बघा. पुढे बघ.
आम्ही फायनली पोहोचलो आहे. ॲक्च्युली आम्हाला कल्पाला स्टे चांगले नव्हते भेटत म्हणून आम्ही प्यो म्हणून एक जागा आहे तिथे Before स्टे कल्पा. बुक केला होता बिफोर कल्पा. अँड आम्ही जस्ट इथे पोहोचलो आहे आणि चांगलं मॅप बघायला आलं पाहिजे थँक्स टू हिम. बिकॉज आम्ही 700 मीटरवरच बसवाल्यांना सांगितलं की तिथे थांबा आणि तिथून आम्ही 700 मीटर वॉक करत करत आमच्या स्टे लोकेशनवर आलेलो आहोत, पोहोचलोय. पोचलोय आणि वरती सुंदर असा कैलासचा व्ह्यू आहे, पूर्ण माउंटेन्स, त्याच्यावर स्नो. आता धुकं आहे थोडी, पण थोडं थोडं खालचा पोर्शन आम्हाला स्नोमध्ये दिसतोय. आता मॉर्निंगचा व्ह्यू बघूयात कसा आहे तो. So this is how we completed Shimla to Kalpa journey by bus. HRTC बस. चलो. This is our room. सो आता आम्ही रिकॉम्पिओच्या मार्केटमध्ये आलो आहे. आम्ही रूमपासून इथपर्यंत टॅक्सी केली होती आणि आता वॉक करत करत फिरतोय. अँड आमच्या समोरचा व्ह्यू बघा. सुंदर आहे ना? बघा ना. वेअर करून बघ ना. असं ठेवा. आम्ही रिच्युअल करतोय आमचा फ्रीज मॅग्नेट. फ्रीज मॅग्नेट. किनॉरचं घ्यावं लागेल ना. किन्ना कल्पा कल्पा. हे बघ ना, हे बघ. इकडे ना. उलटा रे परवा. देखो मैम, ये जाता ना, ये क्या खींचे जाता है ये. पूर्ण केस खराब केली ती माझी. हाँ बरं चमकी. चंपाक हाँ बस सीधा. This is our beautiful stay. या तो मॅगी ऑर्डर करू. आय थिंक द बेस्ट थिंग आम्ही जे केलं आहे ते आहे आमचा स्टे चूज केला आहे, जे खूप खूप सुंदर आहे. आम्ही जस्ट मार्केटमध्ये होतो अँड वी सॉ दिस व्ह्यू. तर पळत पळत आलो आहे आम्ही इकडे. मी बाकी ना सिनेमॅटिक शॉर्ट्स टाकते इकडे. स्वप्नील बिझी आहे शॉर्ट्स घेण्यामध्ये. सो गाईज, शिमला टू कल्पा व्लॉग हा आपण आज इथेच एंड करूयात. आणि तर चला मग आपण उद्या भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.